जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, टाटाने भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच टाटाने एअरबस या कंपनीसोबत हा करार केलेला आहे. या कराराअंतर्गत टाटा आणि एअरबस H-125 हेलिकॉप्टर हे भारतात तयार करून शेजारील देशामध्ये निर्यात करणार आहे. बरं, या हेलिकॉप्टरची निर्मिती कुठे होईल? तर गुजरातमधील वडोदरा येथे या हेलिकॉप्टरची निर्मिती होईल. सध्या याच ठिकाणी या दोन्ही कंपन्या मिळून C-295 हे लष्करी वाहतूक विमान तयार करत आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे प्रकाशित करप्शन परसेप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या करप्शन परसेप्शन इंडेक्स 2023 मध्ये एकूण 180 देशात भारत हा 93व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, 2022च्या तुलनेत भारताच्या क्रमवारीत 8 स्थानांची घसरण झाली आहे. याआधी 2022 मध्ये 40 गुणासह भारत 85व्या स्थानी होता. आता 2023 मध्ये 39 गुणासह भारत 93व्या क्रमांकावर आलेला आहे. बरं, भारतासह 93व्या क्रमांकावर इतर कोणकोणते देश आहेत? तर भारताबरोबरच कझाकिस्तान, लेसेतो आणि मालदीव हे देश सुद्धा 93व्या क्रमांकावर आहेत. आणि यावेळेसच्या इंडेक्समधील माहितीनुसार 2/3 देशांना 100 पैकी 50 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत आणि जागतिक सरासरी केवळ 43 वर अडकलेली आहे. मित्रांनो, या इंडेक्समध्ये 0 ते 100 असे गुण देण्यात येतात. 0 स्कोर म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचारी व 100 गुण म्हणजे सर्वाधिक स्वच्छ असलेला देश. बरं, यावेळेसच्या रँकिंगनुसार कोणता देश हा सर्वात स्वच्छ देश ठरला आहे? तर या रँकिंगमध्ये 90 गुणासह डेन्मार्क प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड आहे. फिनलँडला 87 गुण देण्यात आलेले आहेत. तिसऱ्यावर न्यूझीलंड, चौथ्यावर नॉर्वे, तर 5व्या क्रमांकावर सिंगापूर हा देश आहे. आणि यात सर्वात शेवटी कोणता देश आहे? तर सोमालिया हा यामध्ये 180व्या क्रमांकावर आहे व 177व्या क्रमांकावर व्हेनेझुएला, सिरिया आणि साऊथ सुदान हे देश आहेत. भारताचे जे शेजारी देश आहेत त्यांची सुद्धा यात क्रमवारी आपण पाहून घेऊया. चीन यामध्ये 76व्या क्रमांकावर आहे, भूटान 26व्या, नेपाळ यात 108व्या क्रमांकावर आहे, श्रीलंका 115व्या, पाकिस्तान 133, बांगलादेश 149, तर म्यानमार यामध्ये 162व्या क्रमांकावर आहे. यासच मित्रांनो, याआधी जे इंडेक्स प्रकाशित झाले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता रँकिंग 2023 मध्ये भारत 49व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स 2023 मध्ये 64व्या क्रमांकावर, ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 111वा, ग्लोबल पीस इंडेक्स 2023 126, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 67वा, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 40वा, जेंडर गॅप रिपोर्ट 127वा, ग्लोबल क्रिप्टो अडॅप्शन इंडेक्स पहिला, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत 40व्या क्रमांकावर आहे. तर जागतिक दहशतवाद निर्देशांकात भारत हा 13व्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर हा जो भारत ऊर्जा सप्ताह आहे याची दुसरी आवृत्ती ही गोव्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा जो सप्ताह आहे हा 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येईल. या सप्ताहाचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे? तर पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालय भारत सरकार आणि फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने या सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि यंदाच्या या कार्यक्रमात कॅनडा, जर्मनी, नेदरलँड, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या 6 देशांसाठी खास मंडप देखील असणार आहेत. बरं, हा जो भारत ऊर्जा सप्ताह आहे याची पहिली आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर बेंगळुरूमध्ये याची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणाची 16व्या वित्त आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर आता 16व्या वित्त आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राज्याध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे जे अजय नारायण झा आहेत हे 15व्या वित्त आयोगाचे सुद्धा सदस्य होते आणि त्यांनी याआधी वित्त सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे. हे जे डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष आहेत हे आर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक आहेत. याबरोबरच या 16व्या वित्त आयोगात अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुपचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर सौम्या कांती घोष यांची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बरं, या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला आठवते का? तर अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. तसेच या वित्त आयोगाचे सचिव हे ऋत्विक रंजनम पांडे आहेत. या 16व्या वित्त आयोगाला
31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्या शिफारसी सादर करायच्या आहेत आणि या शिफारसींची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून पुढील 5 वर्षासाठी करण्यात येणार आहे. बरं, वित्त आयोगाचं मुख्य कार्य काय आहे? तर केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये महसूल संकलनाच्या वितरणाचे सूत्र ठरवणे हे वित्त आयोगाचे मुख्य कार्य आहे आणि राष्ट्रपती राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करतात. बरं, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर के.सी. नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर आर.के. सिंह हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? तर या एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या महाराष्ट्रासोबत हा ग्रीन हायड्रोजनसाठी करार केलेला आहे. या करारानुसार पुढील 5 वर्षामध्ये यात एकूण 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. आता इथं महाराष्ट्राचा उल्लेख आला आहे, तर महाराष्ट्राविषयी नेहमी लक्षात ठेवा, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतका आहे व 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ही 365 आहे. लिंग गुणोत्तर 929, बाल लिंग गुणोत्तर 894, तर राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. महाराष्ट्राचे उदय विश्वनाथ देशपांडे यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर आता हे जे उदय विश्वनाथ देशपांडे आहेत हे मलखांब या खेळाशी संबंधित आहेत व आता त्यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. मित्रांनो, हे उदय विश्वनाथ देशपांडे जगभरामध्ये मलखांबचे पितामह म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत 50 देशातील 5,000 लोकांना मलखांबचं प्रशिक्षण दिलेलं आहे. यासच आता 2024 मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले महाराष्ट्रीयन व्यक्ती सुद्धा आपण पाहून घेऊयात. तर पहा, मनोहर कृष्णा डोळे यांना मेडिसिन मधील पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम मेडिसिन, कल्पना मोरपरिया यांना व्यापार आणि उद्योग, जहीर काझी यांना साहित्य आणि शिक्षण, तर शंकर बाबा पुंडलिकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणत्या देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला आहे? तर आता मुलांसाठी मलेरिया लस कार्यक्रम सुरू करणारा कॅमेरून हा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे. कॅमेरूनमध्ये या कार्यक्रमासाठी मॉस्किरिक्स या लसीचा उपयोग करण्यात येणार आहे आणि जी मॉस्किरिक्स लस आहे ही 2021 साली मलेरियासाठी मंजूर करण्यात आलेली जगातील पहिलीच लस होती. त्याचाच उपयोग कॅमेरून हा आपल्या देशात करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा केप वर्दे देश आठवतो का? आताच आपण पाहिलेला आहे, केप वर्दे या देशाला WHO ने मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे. मॉरिशियस आणि अल्जेरियानंतर मलेरिया मुक्त घोषित होणारा केप वर्दे हा आफ्रिकन प्रदेशातील 3रा देश ठरला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. 9व्या पक्के पागा हॉर्नबिल महोत्सवाचं आयोजन कोठे करण्यात आले? तर हा जो पक्के पागा हॉर्नबिल महोत्सव आहे याचं आयोजन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे. व मित्रांनो, हा जो महोत्सव आहे हा अरुणाचल प्रदेशचा राज्य उत्सव आहे व यावेळेसच्या या पक्के पागा हॉर्नबिल महोत्सवाची थीम काय होती? तर लेट आवर हॉर्नबिल रिमेन अशी यावेळेसच्या हॉर्नबिल महोत्सवाची थीम होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एक समंदर मेरे अंदर या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? तर आता हे जे एक समंदर मेरे अंदर पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक हे संजीव कुमार जोशी आहेत. बरं, हे पुस्तक महत्वाचं का आहे? तर हे जे संजीव कुमार जोशी आहेत हे ब्रह्मोस एरोस्पेसचे डेप्युटी CEO आहेत व त्यांनी हे एक समंदर मेरे अंदर पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं पुस्तक आहे. एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे लेखक हे संजीव कुमार जोशी आहेत. यासच याआधी जे पुस्तक प्रकाशित झाले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. अरूप कुमार दत्ता यांचं आसम ब्रेव्ह हार्ट लचित बोरफुकन हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. एस जयशंकर यांचं वाय भारत मॅटर्स, MJ अकबर व के नटवर सिंग यांचं गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स, प्रोफेसर KP सिंह यांचं मोदी ॲट DU, चित्रा बॅनर्जी दिवाकरुण यांचं अन अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती, रघुराम राजन व रोहित लांबा यांचं ब्रेकिंग द मोल्ड, तर अशोक टंडन यांचं द रिव्हर स्विंग हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आता हा प्रश्न पहा. मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता मेघालय खेळाच्या 5व्या आवृत्तीचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. मेघालयविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. मेघालयची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली होती व स्थापनेनुसार हे भारतातील 21वं राज्य होतं. मेघालयचे राज्यपाल कोण आहेत तर पागू चौहान हे राज्यपाल आहेत आणि कॉन्रॅड संगमा हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. व या राज्यात एकूण किती नॅशनल पार्क आहेत तर बालपक्रम नॅशनल पार्क आणि नोकरेक नॅशनल पार्क हे दोनच नॅशनल पार्क या राज्यामध्ये स्थित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. दरवर्षी भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो भारतीय तटरक्षक दिन आहे हा दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 1 फेब्रुवारी रोजी का साजरा केला जातो तर 1 फेब्रुवारी 1977 रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी हा दिवस दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यंदाचा भारतीय तटरक्षक दलाचा हा कितवा स्थापना दिवस आहे तर हा 48वा स्थापना दिवस आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणते राज्य हे रस्ता सुरक्षा दलाची सुरुवात करणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.